नमस्कार, मी उमेश धांद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत विधिमंडळातल्या आजच्या कामकाजामधली खडाजंगी. विधिमंडळामध्ये आजचं कामकाज आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजलं. दुसरीकडे जयंत पाटलांच्या निलंबनाच्या संदर्भात सुद्धा आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. तर दुसरीकडे दिशा साल्यांच्या मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या संपूर्ण बातमीचा एकत्रित वृत्तांत आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर विधिमंडळाच्या आखाड्यामध्ये अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा, अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा, पत्रकार आहे तू मग कशाला जानपणाची अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा, अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा, अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो. महाराष्ट्राच्या तरुणांना बेरोजगार ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या पळवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या पळवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आदित्य उद्धव करके तो आदित्य उद्धव ठाकरे उसका नाम आया था. आता ह्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे. मला ह्याच्यात जायचं नाही. काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. सुशांत जो हमारे प्रसिद्ध अभिनेता थे, उनके मौत के बारे में एक विषय निकाला था और सभी ने उसके बारे में एक गहरी चिंता व्यक्त की थी. तो उस वक्त सुशांत के केस में 3 लेवल पे इंक्वायरी हुई थी. मुंबई पुलिस ने इंक्वायरी की थी, बिहार पुलिस ने इंक्वायरी की थी और बाद में CBI ने भी इंक्वायरी की थी. लेकिन बहुत सारे प्रश्न हैं जो आज भी देश के लोगों के मन में उपस्थित है और उसके जवाब अभी तक नहीं मिले. उसके प्रश्न मैं आपको पूछना चाहता हूँ. सुशांत सिंह राजपूत के केस की CBI जांच का क्या स्टेटस है? क्या मौत के कारण के संबंध में CBI किसी निष्कर्ष पर पहुंची है? क्या यह सच है कि सुशांत सिंह राजपूत के शरीर पर हाथापाई और स्टंट गन के निशान थे? क्या सुशांत सिंह और उनकी पूर्व मैनेजर दिशा सालियन के बीच फोन पर हुई बातचीत की जांच की गई है? कौन थे वो लोग जो सुशांत सिंह राजपूत के घर के आसपास आए थे 10 जून 2020? एक लास्ट में कंक्लूड करा 2020 और उसका लैपटॉप और अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण छीन लिया. कंक्लूड करो. लास्ट सेंटेंस. एक मिनट रविंद्र. एक मिनट कंक्लूड करो. क्या रिया चक्रवर्ती के मोबाइल संचार की जांच की गई और क्या यह सच है कि यह महाराष्ट्र के एक प्रमुख राजनेता के संपर्क में थी और उसकी दोस्ती थी? इसमें AU का नाम आया. रिया चक्रवर्ती को सुशांत के पहले 44 कॉल्स AU के आए. AU का यानी कि लीगल में अनन्या उद्धव बोलते हैं, लेकिन बिहार पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया था. आदित्य उद्धव करके, तो आदित्य उद्धव ठाकरे उसका नाम आया था. तो इसकी भी इन्वेस्टिगेशन. बस नो आप कंक्लूड करो लास्ट सेंटेंस से. यस. अध्यक्ष महोदय, AU का विषय बहुत ही गंभीर है. AU जैसा अनन्या उद्धव नहीं है. AU आदित्य उद्धव ठाकरे ऐसा
बिहार पुलिस ने कहा है, तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, सीबीआई का। तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिलना चाहिए। तो मैं आदरणीय मंत्री महोदय के माध्यम से जानना चाहता हूं कि क्या दिशा सालियन और सुशांत सिंह के बीच मोबाइल संचार की जांच होनी चाहिए और दिशा सालियन की मौत की परिस्थिति और कारणों की जांच होनी चाहिए। मी त्यांना एवढंच सांगेन, लव्ह यू मोर. पण मला वाटतं त्या घाणीत मला जायचं नाहीये. एकंदरच आम्हाला माहिती आहे की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते, गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले, त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली. आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाहीये. मूळ मुद्दा असा राहिलेला आहे, जर आपण बघितलं असेल की हे 40 गद्दार इकडचे आणि 12 गद्दार खासदार हे ना अडचणीत आता सगळेच आणत आहेत. त्यांचे मित्रपक्ष नवीन ते देखील आणत आहेत. आमच्याकडून पण काल जो महत्त्वाचा विषय इथे आलेला आहे, NITचा जो घोटाळा आहे, तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवर लक्ष विचलित करायचं असेल, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, दुसऱ्या बाजूला राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण राज्यपालांबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये तुफान राग आहे, प्रत्येकाच्या मनात राग आहे. ज्या राज्यपाल महोदयांनी आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये विधिमंडळाचा अपमान केला, तिथे भाषण न देता निघून गेलेले होते. त्यानंतर आणि त्याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अपमान केला. अनेक असे अपमान सहन करत करत हा महाराष्ट्र पुढे आलेला आणि राग वाढत चाललेला आहे. एकंदरच ह्याच्यावर आम्ही बोलू नये. आज देखील आपण बघितलं असेल विधान भवनात वरच्या हाऊसमध्ये मला वाटतं तो विषय घेतला गेला, पण खालच्या हाऊसमध्ये आम्ही विरोधी पक्षांनी कर्नाटकाबद्दल बोलायचा प्रयत्न केला. जे काही त्यांच्याकडून आमच्यावर आक्रमण चाललंय, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, NITचा विषय घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला बोलू दिलं नाही. आमचे माईक बंद ठेवले आणि आम्हाला उठू दिलं नाही. महत्त्वाची गोष्ट हीच राहते की या महाराष्ट्रात जे खरे प्रश्न आहेत ते बाजूला सोडून अशी घाणेरडी बदनामी करायची हे त्यांचा प्रयत्न असतो. पण मी त्याच्यात जाणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही. कारण मूळ गोष्ट हीच आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज राजीनामा दिला पाहिजे, ते त्याच्यात बघताय तुम्ही जिथे सही केले त्यांनी तो घोटाळा लोकांसमोर आलेला आहे, त्यांना वाचवण्यासाठी. आणि ज्या राज्यपालांनी, महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांनी, आज ते मला वाटतं नागपूरमध्ये आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आदित्यजी, लोकसभेमध्ये हा मुद्दा घेतला गेलेला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली गेलेली आहे की की या प्रकरणात 44 कॉल केले गेले. इथून पहिला प्रश्न आला, दुसरा प्रश्न. सुशांत सिंह यांच्या आत्महत्येआधी 44 कॉल केले गेले रिया चक्रवर्तीला, जे AU या नावाने आता होते. मला वाटतं ते त्यांच्या चौकशीत जे काय आलं असेल ते आलं असेल, पण महत्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं की चौकशी पहिली हीच झाली पाहिजे की या मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केलाय की नाही. दुसरी चौकशी हीच झाली पाहिजे की या राज्यपालांना वाचवलं का जातंय, आणि ह्याच्यातून सगळे लक्ष विचलित करायला ते हे प्रयत्न करतात. आता ह्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे. मला ह्याच्यात जायचं नाही. या काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफमध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. असं जे कोणी केलं असेल, त्याला कोण जबाबदार असेल, त्याच्यावर तपास करून चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. सरकार जरी कुणाचंही असलं तरी 288 आमदार किंवा विधान परिषदेचे सर्व सन्माननीय आमदार आणि जो स्टाफ असतो त्यांना सगळ्यांना व्यवस्थितपणे सोय करणं हे विधिमंडळाचं काम आहे. इथं असं असताना पण अध्यक्ष महोदय इतका चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि टीव्हीला आता ते सारखं दाखवत आहे. अध्यक्ष महोदय, विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी यांनी एक बारकी क्लिप त्या ठिकाणी तयार केली आणि त्याच्यामध्ये स्वच्छतागृह जे आहे त्या स्वच्छतागृहामध्येच आमदारांना जे चहा पाणी दिलं जातं, कब्बशा वगैरे असतात, त्या कब्बशा धुवायचं काम चाललंय. अध्यक्ष महोदय, किती नालायकपणा कराल, कुठे पाप फेडाल, कशा करता हा नालायकपणा चालला. आणि करोडो रुपये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात, त्याच्यामध्ये कुठेही हायगाई केली जात नाही. जसं सांगताय सरकार तसं सगळे सदस्य गेटच्या बाहेर उतरतात, चालत येतात. ठीक आहे, सिक्युरिटीच्या दृष्टीनं जे काही पोलीस यंत्रणा सांगेल मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळेजण तशा पद्धतीने पाळतात, कुठेही त्याच्यामध्ये कोण विरोध करत नाही. एवढं सगळं असताना आणि पहिल्यांदा अनेक स्टाफ इथं येऊन व्यवस्थितपणे सगळी सोय झाली का पाहिलं होतं.
अध्यक्ष महोदय, आमदार निवासमध्ये पण एंट्रीला फक्त चांगलं रंगसंगती केलेली आहे, नुसतं तिथं मेकअप केल्यासारखं केलंय. आतमध्ये तुम्ही जर रूम मध्ये गेला तर इतकी वाईट अवस्था आहे की आमदार तिथं राहू शकत नाही. एक तर 2 वर्ष करोनाच्या मुळे आपल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अध्यक्ष मध्ये होऊ शकलं नाही आणि असं असताना आता अधिवेशन होत आहे. आमचं तर म्हणणं आहे की 3 आठवडे अधिवेशन त्या ठिकाणी चालावं आणि हे चालत असताना आजही कुठं पाणी नाही, कुठं तरी ड्रेनेज तुंबलंय, कुठं तरी जेवण घाण मिळतंय आणि ह्या प्रकारे इथं फोटोमध्ये देखील आले हा कबशा देतो इथंच टॉयलेट आहे. ही कुठली पद्धत आहे? कशा करतात लाड? कुणाचे बगल बच्चे आहेत का? आमदार निवासाचे अहो तेच सांगतोय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आमदारांच्या कबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था हिवाळी अधिवेशनात आमदार निवासातील धक्कादायक प्रकार आमदारांनी व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर केलाय. हे जे काही चाललेलं आहे ह्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पण सस्पेंड झालं पाहिजे. जर तिथले एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी ज्याची कुणाची जबाबदारी असेल ते, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालाही काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं एक असा मेसेज गेला पाहिजे की कुठल्याही बाबतीमध्ये असले गैरप्रकार होता कामा नये. दृष्टी अशा पद्धतीनं बोललं जातं. अध्यक्ष महोदय, हे तर फोटो निघाले म्हणून, नाहीतर कुठलं पाणी वापरतात, काय करतात, कुठला चहा प्यायला देतात, काय करतात, कसले हात वापरतात काहीच माहिती नाही. पोलिसांना पण जेवण नाही, पहिल्याच दिवशी पोलिसांना जेवण नाही, किती तास ड्युटी करतात तिथेही लक्ष नाही. अध्यक्ष महोदय, मग लक्ष सरकारचं आहे कुठं? माननीय विरोधी पक्षनेते सभागृह बरोबर नाही अध्यक्ष महोदय. माननीय विरोधी पक्ष अशा प्रकारे पुन्हा ह्या गोष्टी होता कामा नये, याबद्दलची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्याबद्दल कुणाला सस्पेंड करतात त्याला काळ्या यादी टाकतात हे पण सरकारने जाहीर केलं पाहिजे किंवा विधिमंडळाने जाहीर केलं पाहिजे. पण विधानसभेच्या अध्यक्षांनी उजव्या बाजूला सत्तारूढ पक्षाच्या 13 का 14 आमदारांना बोलायला संधी दिली, पण विरोधी पक्षाला दिली नाही. म्हणून मी एवढंच सरकारला सांगत होतो की अरे एवढा निर्लज्जपणा करू नका, विरोधी पक्षाच्या लोकांना देखील बोलायला द्या. आणि भास्करराव जाधव हे बोलणार होते, ते बोलायचा प्रयत्न करत होते, त्यांना बोलून द्या. म्हणून सगळे विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये येऊन ते वेगवेगळ्या घोषणा देत होते. त्या घोषणा देत असताना मी म्हटलं अरे एवढा निर्लज्जपणा करू नका, यांना बोलायला दे. रिया चक्रवर्ती को सुशांत के पहले 44 कॉल्स एयू का है. एयू का यानी कि लीगल में अनन्या उद्धव बोलते हैं, लेकिन बिहार पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया था. आदित्य उद्धव करके है, तो आदित्य उद्धव ठाकरे उसका नाम आया था. आता ह्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहितीये. मला ह्याच्यात जायचं नाही. काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. सुशांत जो हमारे प्रसिद्ध अभिनेता थे, उनके मौत के बारे में एक विषय निकाला था और सभी ने उसके बारे में एक गहरी चिंता व्यक्त की थी. तो उस वक्त सुशांत के केस में 3 लेवल पे इंक्वायरी हुई थी. मुंबई पुलिस ने इंक्वायरी की थी, बिहार पुलिस ने इंक्वायरी की थी और बाद में सीबीआई ने भी इंक्वायरी की थी. लेकिन बहुत सारे प्रश्न हैं जो आज भी देश के लोगों के मन में उपस्थित है और उसके जवाब अभी तक नहीं मिले. उसके प्रश्न मैं आपको पूछना चाहता हूँ. सुशांत सिंह राजपूत के केस की सीबीआई जांच का क्या स्टेटस है? क्या मौत के कारण के संबंध में सीबीआई किसी निष्कर्ष पर पहुंची है? क्या यह सच है कि सुशांत सिंह राजपूत के शरीर पर हाथापाई और स्टंट गन के निशान थे? क्या सुशांत सिंह और उनकी पूर्व मैनेजर दिशा सालियन के बीच फोन पर हुई बातचीत की जांच की गई है? कौन थे वो लोग जो सुशांत सिंह राजपूत के घर के आसपास आए थे 10 जून 2020? एक लास्ट में कंक्लूड करा 2020 और उसका लैपटॉप और अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण छीन लिया. कंक्लूड करो. लास्ट सेंटेंस. 1 मिनट रविंद्र. 1 मिनट कंक्लूड करो. क्या रिया चक्रवर्ती के मोबाइल संचार की जांच की गई और क्या यह सच है कि यह महाराष्ट्र के एक प्रमुख राजनेता के संपर्क में थी और उसकी दोस्ती थी? इसमें एयू का नाम आया. रिया चक्रवर्ती को सुशांत के पहले 44 कॉल्स एयू का है. एयू का यानी कि लीगल में अनन्या उद्धव बोलते हैं, लेकिन बिहार पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया था. आदित्य उद्धव करके है, तो आदित्य उद्धव ठाकरे उसका नाम आया था. तो इसकी भी इन्वेस्टिगेशन. बस नो आप कंक्लूड करो. लास्ट सेंटेंस से. यस
अध्यक्ष महोदय, एयू का विषय बहुत ही गंभीर है। एयू जैसा अनन्या उद्धव नहीं है। एयू आदित्य उद्धव ठाकरे ऐसा बिहार पुलिस ने कहा है, तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, सीबीआई का। तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिलना चाहिए। तो मैं आदरणीय मंत्री महोदय के माध्यम से जानना चाहता हूं कि क्या दिशा सालियन और सुशांत सिंह के बीच मोबाइल संचार की जांच होनी चाहिए और दिशा सालियन की मौत की परिस्थिति और कारणों की जांच होनी चाहिए। मी त्यांना एवढंच सांगेन, लव्ह यू मोर, पण मला वाटतं त्या घाणीत मला जायचं नाहीये। एकंदरच आम्हाला माहिती आहे की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते, गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले, त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली। आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाहीये। मूळ मुद्दा असा राहिलेला आहे, जर आपण बघितलं असेल की हे 40 गद्दार इकडचे आणि 12 गद्दार खासदार हे ना अडचणीत आता सगळेच आणत आहेत। त्यांचे मित्रपक्ष नवीन ते देखील आणत आहेत। आमच्याकडून पण काल जो महत्त्वाचा विषय इथे आलेला आहे, एनआयटीचा जो घोटाळा आहे, तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवर लक्ष विचलित करायचं असेल, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, दुसऱ्या बाजूला राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण राज्यपालांबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये तुफान राग आहे, प्रत्येकाच्या मनात राग आहे। ज्या राज्यपाल महोदयांनी आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये विधिमंडळाचा अपमान केला, तिथे भाषण न देता निघून गेलेले होते, त्यानंतर आणि त्याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अपमान केला, अनेक असे अपमान सहन करत करत हा महाराष्ट्र पुढे आलेला आणि राग वाढत चाललेला आहे। एकंदरच ह्याच्यावर आम्ही बोलू नये। आज देखील आपण बघितलं असेल विधान भवनात वरच्या हाऊसमध्ये मला वाटतं तो विषय घेतला गेला, पण खालच्या हाऊसमध्ये आम्ही विरोधी पक्षांनी कर्नाटकाबद्दल बोलायचा प्रयत्न केला। जे काही त्यांच्याकडून आमच्यावर आक्रमण चाललंय, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, एनआयटीचा विषय घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला बोलू दिलं नाही। आमचे माईक बंद ठेवले आणि आम्हाला उठू दिलं नाही। महत्त्वाची गोष्ट हीच राहते की या महाराष्ट्रात जे खरे प्रश्न आहेत ते बाजूला सोडून अशी घाणेरडी बदनामी करायची हे त्यांचा प्रयत्न असतो, पण मी त्याच्यात जाणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही। कारण मूळ गोष्ट हीच आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज राजीनामा दिला पाहिजे, ते त्याच्यात बघताय तुम्ही जिथे सही केले त्यांनी तो घोटाळा लोकांसमोर आलेला आहे, त्यांना वाचवण्यासाठी। आणि ज्या राज्यपालांनी महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांनी आज ते मला वाटतं नागपूरमध्ये आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आदित्यजी, लोकसभेमध्ये हा मुद्दा घेतला गेलेला आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली गेलेली आहे की या प्रकरणात 44 कॉल केले गेले। इथून पहिला प्रश्न आला, दुसरा प्रश्न सुशांत सिंह यांच्या आत्महत्येआधी 44 कॉल केले गेले रिया चक्रवर्तीला, जे एयू या नावाने होते। आता मला वाटतं त्यांच्या चौकशीत जे काही आलं असेल ते आलं असेल, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं की चौकशी पहिली हीच झाली पाहिजे की ह्या मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केलाय की नाही। दुसरी चौकशी हीच झाली पाहिजे की ह्या राज्यपालांना वाचवलं का जातंय आणि ह्याच्यातून सगळे लक्ष विचलित करायला ते हे प्रयत्न करतात। आता ह्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे, मला ह्याच्यात जायचं नाही। काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही। पोलिसांकडे ऑलरेडी केस आहे। या संदर्भातली जी मागणी आहे, निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील त्यांनी द्यावे। या संदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल। सामान्य ते न्यूज रिपोर्टच्या आधारावर बोलले आहेत। मुळामध्ये दिशा सालियन केस ही कधीच सीबीआयकडे गेलेली नाही। सुशांत सिंग राजपूत केस ही सीबीआयकडे गेलेली आहे। सीबीआयला ज्यावेळेस विचारलं दिशा सालियनच्या संदर्भात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्याकडे केस नाही, आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत नाहीये, आम्ही केलेलं नाहीये। त्यामुळे त्या संदर्भातला सीबीआयचा कुठलाही क्लोजर रिपोर्ट नाहीये। सीबीआयच्याकडे सुशांत सिंग राजपूत ही केस आहे, त्या संदर्भात त्यांनी काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट दाखवलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत। आणि मी आपल्या मार्फत या सभागृहाला किंवा विरोधी पक्षात बसलेल्या लोकांनाही आश्वस्त करू इच्छितो की कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता या संदर्भात जे काही पुरावे आता मांडले जात आहेत त्या पुराव्यांच्या आधारावर कुठलाही राजकीय अभिनिवेश किंवा कोणाला टार्गेट करण्याचा विषय याच्यात होणार नाही। अतिशय निष्पक्षपणे नवीन पुरावे जर काही आले असतील तर त्या संदर्भातली चौकशी होईल। जसं आपण पाहत असाल आम्ही सर्वच पायऱ्यांवर आहोत। अनेक दिवस मागच्या अधिवेशनात देखील आणि या अधिवेशनात देखील आले आम्ही पायऱ्यांवर बसतो आणि महाराष्ट्रासाठी ज्या महत्त्वाच्या घोषणा असतील त्या देत असतो। आज मला वाटतं जागतिक शेतकरी दिवस देखील आहे, कृषी दिवस देखील आहे।
आणि अजूनही आपण पाहत असाल की गेल्या 2-3 महिन्यामध्ये जेवढा पाऊस आपल्या महाराष्ट्रात झाला, मग सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, कुठेही ओला दुष्काळ जाहीर केला नाही, कुठेही शेतकऱ्यांना मदत केली नाही. खरं तर पंचनामे काही काही ठिकाणी झालेत, काही काही ठिकाणी नाही, प्रस्ताव गेलेत, पण मदत कुठेही झाली नाहीत, फक्त घोषणा झाल्यात, पुढे मदत गेली नाही. महाराष्ट्रातून निघून गेलेले प्रकल्प असतील, कर्नाटक सीमावाद असेल, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही अन्याय होत आहे त्याच्यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण काल संपूर्ण दिवस आपण बघितलं असाल, सकाळी एक वेगळं काहीतरी काढायचं, भलतंच वातावरण करायचं, दुपारी जयंत पाटलां साहेबांच्या मागे लागायचं कुठच्याही एका कारणावरनं. म्हणजे दिवसभर हाऊस तहकूब करत राहतील, दिवसभर बातम्या इतर चालत राहतील. पण मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केलेला आहे, या घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केलेला आहे, जे गैरवर्तन आहे त्यांचं, इरेग्युलॅरिटी आहे, ती कुठेही लोकांमध्ये येऊ नये, हाऊसच्या फ्लोअरवर येऊ नये, रेकॉर्डवर येऊ नये, हा त्यांचा प्रयत्न होता. अध्यक्ष महोदय, आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करते आणि त्या चौकशीच्या वेळी 2दा आयोग बदलला जातो. अध्यक्ष महोदय, त्या जून 8च्या रात्री नेमकं तिथे कोण कोण उपस्थित होतं, तिथे कोणाच्या पॉलिटिकल प्रेशरमुळे ती केस बंद केली गेली. अध्यक्ष महोदय, दिशा सालेंची केस ही सीबीआय कडे नाहीये, ही मुंबई पोलिसांकडे. अध्यक्ष महोदय, नेमकं तिचा सीसीटीव्ही फुटेज तिच्या बिल्डिंगचा का गायब केला गेला? अध्यक्ष महोदय, नेमकं त्या 8 तारीख रात्री पार्टीमध्ये कोण होतं, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ना. कशाला लपवलं जात आहे, हे कशाला बॉम्ब मारतायत, काहीतरी लपवायला प्रयत्न करतायत का हे लोक? अध्यक्ष महोदय, विचारलं पाहिजे ना, कोण कुठला मंत्री होता त्या रात्री? अध्यक्ष महोदय, कुठला मंत्री होता त्या रात्री, विचारलं पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, का लपवत आहे? सरकारने चौकशी झाली पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष